6:20 झालेत. 6चा अलाराम होता. 6चा अलाराम बंद करून लगेच व्हिडिओला चालू केली, सुरुवात केली मी. मग तुमच्यासोबत मला थोडं बोलायचं होतं म्हणून म्हणलं चला आपण आज व्हिडिओज बनवून अपलोड करू. कारण का व्हिडिओ बनवून अपलोड केला ना तर आपण ती गोष्ट करायला लागलोय. खरं सांगतो तुम्हाला मी 1 तारखेला बघा, आता 1 तारखेला व्हिडिओ बनवून अपलोड केला होता. मला 365 दिवस रेग्युलर काम करायचं आहे. तर बघा ना, आज त्याला किती 25 दिवस पूर्ण झालेत. म्हणजे आज 25 दिवस पूर्ण होत्या. तर मी कुठली गोष्ट करायची म्हणलं ना, यूट्यूबला अपलोड केलं ना तसं ते खरंच करायला लागलो मी. म्हणून मग मी आज आता एक वाईट सवयीबद्दल बोलणार आहे तुमच्यासोबत. आणि काय सांगावं, ती सवय तुम्हाला पण असन, वाईट सवय. आणि ते माझ्याकडून जे चूक झाली ती तुमच्याकडून पण होत असन. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण आहे. तर म्हणजे नेमकं सांगतो तुम्हाला काय. अलाराम लावतोय, अलाराम लावलेला आहे माझ्या मोबाईलवर 6चा. तर मी काय करत होतो माहिती आहे का, डेली 6 वाजता उठायचं, अलाराम बंद करायचा आणि पुन्हा घंटा 2 घंटे झोपायचं. ही सवय मला लय लय वाईट वाटली मला. म्हणजे नको, असं नाही करायला पाहिजे आपण. त्याच्यामुळं मग मी काय केलं, विचार केला, नको म्हणलं असं आता आजपासून याच्यानंतर आपल्याला असं होणार नाही. मी अलाराम वाजला बंद करीन आणि उठन लगेच. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवायला लागलोय. तुम्हाला पण ही सवय असेल तर ही सवय मोडून टाका मित्रांनो. खूप घातक आहे सवय. कारण कसं आहे, आपण जबरदस्ती उठवल्यासारखं होतं मग. त्याच्यामुळं मी आता उद्यापासून आता आज तर उठलोय, आजपासूनच समजा चालू झालंय. उद्या 26 जानेवारी आहे. आज लेकरांना लवकर शाळेत जायचं. लेकर झोपलेले आहेत. हे बघा, लेकर झोपले, शुभांगी झोपली, दारू झोपलेला आहे. तर आता मी उठलोयच. तर 6:23 झालेत. बराच वेळ, 6 वाजता उठलो पण मग व्हिडिओ बनवायचा ते चालू होतं माझं किती वेळ झालं. तर चला आज उठलोय आता लवकर. तर आपण काय करूया आज, लेकरांना लवकर जायचं, शाळेमध्ये 9 वाजता जायचे. तर काहीतरी बनवूया आपण आज. चलू आता, बघू आता, काहीतरी बनवायचा विचार आहे माझा. बघू आता, चला. काल शुभांगीला ताप होती, आज थंडगार पडले अंग. आणि मला काय म्हणे, काल म्हणे मला फोनवरती, काल घरीच होती ना ती, दुकानावर नव्हती आली काल. मला म्हणे काल फोनवरती तुम्ही व्हिडिओ पुरतं नाटक करता. पण मी नाटक करतो व्हिडिओ पुरतं. हां, चला निघतो आता, तोंड वगैरे धुतो. बटाट्याची भाजी आणि भात आणि जमलं तर वरण घालतो. चला. काल शुभांगीसाठी केवी आणलं होतं, केवी फळ. ही तब्येत बरोबर नव्हती ना. बघा, केवी फळ आणलं होतं काल, केवी फ्रूट. 2 खाल्ले, 3 रात्री, 2 आता खाईल मी. हे बघा, इकडे तुम्हाला सांगतो, बटाटे कापून ठेवलेत, भात घातला याच्यावर, एका गॅसवर भात घातला, इकडे तुरीची डाळ टाकली. आता ही बटाट्याची भाजी बनवतो, हळद वगैरे टाकून मस्तपैकी. भात पण आला शिजत. तुरीची डाळ घालायला आणि भात घालायला मला आवडतं. कारण मला बाकी काय जमत नाही मग जास्त. तुरीची डाळ आणि हे सोपं वाटतं मला, म्हणून मी लगेच हे करतो. आणि बटाट्याची भाजी पण आवडते मला बनवायला. लसण वगैरे टाकून बनवू आज जरा. लसण, हळद. चला बाहेरचं दाखवतो थोडा तुम्हाला. हे बघा आता. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. काम बऱ्यापैकी आवडले, कारण का अर्ध्याच्या वर स्वयंपाक मीच बनवला होता आज. शुभांगी टाकते आता पोळ्या.
2 दिवस झाली ती तब्येत खराब होती. आज बरं वाटते पोळ्या टाकायली. आज पण एवढं काही क्लिअर नाही आहे, पण पोळ्या टाक म्हणलं. लेकरं आताच शाळेत गेलेत. लेकरं लवकर सुटणार आहे शाळेतून. 11:30 वाजता येणार आहेत लेकरं. आता मी करतो जेवण. शुभांगी टाकायली पोळ्या. हे बटाट्याची चटणी आहे, तुरीचं वरण, गरम गरम पोळ्या. चालू आहे जेवण. तुम्ही पण या जेवायला सर्वजण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हे खूप छान वाटतं. ऊन आमच्या डायरेक्ट घरामध्ये येतं बघा. इकडून या गेटमधून डायरेक्ट घरात. लगेच जेवणावर सूर्याचा प्रकाश. खूप एनर्जी. तर चला तर व्हिडिओ समाप्त करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन असेल.